गुड इव्हनिंग. कसे आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता. तर मस्त मजेतच असायला पाहिजे. तर झालं का सगळ्यांचं चहा पाणी? आमचं काहीच झालेलं नाही, दिवस मावळलेला आहे. इकडं बघा, आमची आई कामावून आली, खूप थकलेली आहे, खूप चेहरा नाराज आहे. आणि बोलाना सध्या झाली आई. आई का ग बोलानास? होय, काय झालंय? काही नाही. थकवा आलाय? काय टेन्शन? थकवा हा, दुखायले. कशाला जाऊ नको म्हणलं होतं ज्वारी काढायला? हा, होय ग, जाऊ नको म्हणलं ज्वारी काढायला. हो, बघा आई बोलाना झाली, एवढी थकली. तिला म्हणते बाई कामाला जाऊ नको, होत नाही. मी तर जात नाही बाबा कामाला, पहिलं जायची पण आता जात नाही. काय आता काम होईना आपल्याला, ती बाहेर कामं करून सवय लागली, ती सवय मोडून गेली. त्याच्यामुळं आपण तर आता कुठं कामाला नाही, धंद्याला नाही, काही नाही. आईला जाऊ नको म्हणते, आई ऐकत नाही. माझे काही व्हिडिओचे पैसे येते त्याच्यातली फुल नाही फुलाची पाकळी आईला मदत करते मी, बाकी आई ऐकत नाही. तिचं खरं करते. आपण तरी काय करा? होय आई, तू ऐकती कुठं माझं? आई मला पूर्ण मेंटल आहे म्हणती, पागल आहे, मला काही कळत नाही. मग माझं सांगून काय मतलब नाही. जर एखाद्या व्यक्तीला मेंटल समजलं जाते तर आपण सांगून काय फायदा होणार आहे का? नाही. आईच्या नजरात मी मेंटल आहे, पागल आहे, इडी आहे. तर ओके ना बाबा. तरी बी मी मायाच्या पदराने आईला म्हणते, जाऊ नको कामाला, जाऊ नको. ज्वारी काढायचं उन्हातानाचं काम अवघड असते, कशाला उगं जायचंय? किती रुपये हजेरी? 400 रुपये. त्या 400 रुपयासाठी कुत्र्यागत काम करावं लागते दिवसभरानं. ऊन कसलं पडायलंय, उन्हाळा दिवस आहे. मला माहिती बाबा, मी 2 दिवस हरभरा काढायला गेले, ते पुन्हा काही गेलं नाही, वापस आले. नकोच म्हणलं मला. आणि आता बी ज्वारी काढाय होतं मन जायचं, पण पुन्हा म्हणलं न गं बाबा, हिची अवस्था बघूनच मला जाऊ वाटलं नाही. नाही रे वा, काही गरज नाही ती लोकांची कामं करण्याहून. उगं जीवाला त्रास आहे, हाडं कुट करून घ्यायची भारी. मान्य आहे शरीराचं सोनं होणार नाही, पण आहे ते आयुष्य थोडं सुखात जगावं माणसानं. मी आईला पण तीच सांगते. मी म्हणजे सुखाचे कामं बघितले, मला ते आता लोकांनी त्रास दिला, एकट्या बाईला लोक त्रास देतात, वाईट नजरेनं बघतात, संधी साधून घात करायचं बघतात. त्याच्यामुळं मी टिकले नाही, माझं असंच झालं. पण आता मी व्हिडिओमधून माझे घर चालायपुरते पैसे कमवते, त्याच्यामुळं मला काही ताण नाही. आणि हळूहळू काहीतरी बिझनेस करणार आहे. पण आता पोरांना शाळेला सुट्ट्या लवकरच लागत्या, मग शाळेतून आल्यावर हळूहळू मग पुन्हा अंबाजोगाईतच शिफ्ट होऊन एक छोटासा बिझनेस करणार आहे मी. तुम्ही लोकांनी मला सपोर्ट करा, मी सोशल मीडियावर दाखवणार सध्या आहे. बस एवढीच इच्छा आहे माझी. बाकी तुम्ही कमेंट करून आईला सांगा की कामाला जाऊ नको. आता आईचं आमच्या वय 43 वर्ष आहे, तर आई ह्या वयामध्ये एवढा त्रास सहन करू राहिली. माझं वय 28 वर्ष आहे. मग बघा, मी कामाला जात नाही. बरं ठीक आहे, आमच्या आईचा कुठला बिझनेस नाही, आमचं घर असं आहे, आम्ही गरीब आहेत, आम्हाला करावं लागते. पण मी मदत करायला ना आईला थोडीफार. मग आमचं शेतातलं काय आहे पुरत नसते. शेताचं तर लय अवघड आहे, एवढं कष्ट केलं तरी शेतामध्ये हवा तेवढा पैसा येत नाही. लय कष्ट आहे, आणि कष्टानंतर पैसा आहे. ती बी अर्ध खर्चात जाते ना अर्ध राहते. आणि ती बी अर्ध मग गेलं जनावरायला, गेलं चाऱ्याला, गेलं बाजाराला. घरामध्ये काय काय लागत नाही खायला. आपल्याला रोजच की एकच भाजी भाकर खाऊ वाटत नाही, कंटाळा येते. कधी चिकन खाऊ वाटते, कधी अंडे खाऊ वाटते, कधी खिचडीच खाऊ वाटली. काही एक प्रकार खाऊ वाटत नाही माणसाला. जी चांगलं वाटेल ती खाणारच आपण. कधी कधी चांगलं खाऊन कंटाळा आला की आपल्याला चटणी भाकर खाऊ वाटते, असं सुद्धा होते. तसंच सगळ्यांचं असते. त्याच्यामुळं पैसा पुरत नाही रानातला. शेतीला सध्या जोड बिझनेस पाहिजे असं म्हणते. आता मला ते शेती आता त्या नवऱ्याच्या इकडून मला काही भेटलेलं नाही, काय नाही. आमचं कोर्टात भांडणं चालू आहेत. आता काय काय निकाल लागते काय माहिती. एकतर असेच माझे व्हिडिओ येईना झालेत, माझा मूड ऑफ असल्यामुळे व्हिडिओ बनवी नाही, मला काही इंटरेस्ट राहिला नाही. पण कसं आता 2 पैसे येतात, कुठं यूट्यूब चॅनल बंद करावा म्हणून टाकायला लागले व्हिडिओ. कारण मी लय मेहनत केली यूट्यूबला. चॅनल माझं मोनिटाईज आहे, आणि 2 पैसे बी येतात. आणि पण जेवढं मला सबस्क्रायबर 1 लाख तरी किमान असते तर मला चांगलं वाटलं असतं. पण एवढे नाही, तर अपेक्षेपेक्षा लय लय महाग आहे मी. माझ्या पुढं गेले सगळे लोक. पण आता कसं सवय लागली, कुठं बंद करावं, मग काय खावं. मला बी असं लोकांच्यात कामाला जावं लागेल, आपल्याला काम होत नाही.
त्याला आवड पण आहे. ह्या सगळ्या गोष्टीमधून आपण हे करतोय. आणि माझं शिक्षण पण नाही झालेलं भरपूर, त्याच्यामुळं करावंच लागते काही ना काही. लोक नावं ठेवू, काय करू. नावं तर मला चौकूनच जगू देत नाही, काय सांगू तुम्हाला. म्हणीन वाटतील ते अंदाज लावतात, वाटतील ते. कसं आहे, एकट्या ज्या बाईला नवऱ्यानं सोडून दिलं का, मग त्या बाईचं जगणं लई घातक असते. तिला लोक म्हणजे एक कात्रे सुपारी धरल्यासारखं जगणं असते. कोण काय म्हणते, कोण काय बोलते, कोण आपल्याला नावं ठेवीन. आपण असे कपडे घातले तर आपल्याला नावं ठेवीन, आपण कोणाला बोललो तर आपल्याला नावं ठेवीन, आपण डान्स केला म्हणून आपल्याला नावं ठेवते. हर एक गोष्टीमध्ये बाईच्या जातीला विचार करावा लागते. बाईचा जन्म लय अवघड, झालं तर चांगलं, नाही तर लय वाटोळ. मी एक अशी मुलगी की जगाचा विचार करीत नाही. मला हवं तसं मी आयुष्य जगते. मला आवडते, जी गोष्ट आवडेल ते ॲक्सेप्ट करते बरं का मी. कसं माहीत नाही शेवटचा दिवस आपला कधी असेल, आज उद्या. आजचा दिवस आजचा आहे, उद्या उजडल का नाही माहीत नाही. त्याच्यामुळे जगून घ्यावं म्हणते मी. मन मारून नाही तर मन भरून जगावं असं वाटतंय मला. एकदा मेलं तर गेलं. मेल्यास कुणीच वापस येणार नाही, कुणीच आपल्याला भेटणार नाही. आपण परत या जगात असतो नसतो माहीत नाही. त्याच्यामुळं आहे ते आयुष्य जगून घ्यावं मला वाटते. हे वाक्य माझं बरोबर आहे का नाही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला खरं सांगते, माझं आता 9 वर्ष झालं मी माझ्या आईवडिलाकडेच राहते. मी आता मोप पळाले, सगळ्याला माहिती मी कुठं कुठं काम केलं, किती त्रास झाला. कोणाला काय सांगायची गरज नाही, पण आता करावं लागलं परिस्थितीमुळं. पण आज जी थांबले मी, ती मी आता कुठंतरी बाबा मला ह्याच्यामध्ये यश मिळालं. मग 2 पैसे तुमच्या सपोर्टमुळं मला भेटले, घर चालायपुरते तरी भेटले, बाद झाले ना. त्याच्यामुळं करते बाबा थोडं थोडं. आणि म्हणजे नवऱ्याचा काही आधार नव्हता कसलाच, म्हणजे जमिनीत हक्क दिला नाही, पोटगी भरली नाही, किंवा 10 रुपये मुलांसाठी कधीच दिले नाहीत. माझ्यावर संशय घेणं, सतत त्रास देणं, पांढऱ्या पायाच्या ह्याच्यामुळं आमच्या घरात उन्हाळा झाला, वाटोळं झाले, हे असे शब्द वापरणं, ही मानसिक जात जुलूम माझ्यावर करण्यात आला. आणि वरून त्यांच्या रक्तमासाच्या मुलांना पण त्यांनी नाकारलं. लेकरं माझ्याकडंच आहे, पण मी माझे जसं असेल तसं शिकवायले. कसं असतंय, वाईट वेळ आले की लोक चौकून बोलतात. जरा थांबलं किंवा हिला कुठून पैसे येत असतील, कसं जगायली. कामाला पळायले की कुठं बी फिरती, कुठं बी बोंबलत हिंडती, एका जागेवर टिकत नाही. पण वाईट वेळेत कोणी साथ दिले नाही बरं का मला, कुणीच. एवढं मात्र खरं आहे, कोण कोणाचं नाही ह्या जगामध्ये. त्याच्यामुळे मी का कुणाचा विचार करू. आपल्याला वाईट काळात कोणी साथ दिली नाही आणि देऊ बी शकत नाहीत, एवढं मी सांगते. आई होणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. तुम्ही व्हिडिओ बघणारे सध्या कुणाची तरी आई आहेत, कुणाची तरी बहीण आहेत, पण सगळ्यात जास्त मोठी रिक्स म्हणजे आई होणे. आईला मुलांसाठी काहीही करावं लागतं, कशाही पद्धतीनं का होईना. 2 पैसे कमवून त्यांना मोठं करणं, त्यांना खाऊ घालणं, हे आईचं कर्तव्य पार पाडण्यासाठी आईला आईची जागा घ्यावी लागते. खूप त्रास, खूप कष्ट घ्यावे लागतात. हे मला तर माझ्या आयुष्याकडून शिकायला भेटलंय. आणि तुम्ही सध्या त्याची थोडी जाणीव ठेवा. काही लोक आहेत, काही बायका आहेत, काही जेंट्स आहेत, मला वाईट कमेंट करतायत. तसं तर माझी यूट्यूब फॅमिलीवर चांगलीच आहे, मला इथं जास्त लोक कमेंट करत नाही. पण तुम्हाला उदाहरण, फेसबुक मुळात वाईटच आहे, वापरण्यासारखं नाही. पण तिथं माझं मोनिटायझेशन आहे, थोडे छान फॉलोअर्स, व्ह्यूज चांगले जातात तिथं. मग त्याच्यामुळं मला पैसे म्हणजे बऱ्यापैकी आहे पेमेंट तिथं बी. इकडलं तिकडलं म्हणलं तर माझं भागते, म्हणून मी करत राहते. बाकी एवढं किती घाण घाण कमेंट करते तरी मी कधी हार मानली नाही, करीतच राहिले. आणि मला काय लय मोठे सेलिब्रिटी स्टार व्हायचं नाही. माझं घर चाललं, माझे लेकरं बाळ जगले तरी लय झालं. बाकी मग मला कोणी काय म्हणू जा, मी माझ्या लेकरासाठी बोलून घ्यायला तयार आहे, भोगायला तयार आहे, काही विषय नाही. कारण आपल्यावर वेळ आली ना आपल्याला. आता माझी आई कामाला जाते, कष्ट करते, तिला ह्या वयात काम करायची गरज पडायली, गरज पडून लागती, पण पडायली. पण वेळेची गोष्ट ही, वेळ जशी येईन तसं राहावं लागते कोणत्याही व्यक्तीला. तसंच माझं सध्या आहे, जसं वेळ येईन तसं मला राहावं लागलं आणि राहावं लागते. बाकी तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त करा. पण छान कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू सकाळी, बाय बाय. अंधार पडलाय आता.